नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई बायको कॅलेंडर. लेखक वपू काळे. उघड्या दरवाजातून चिमण एखाद्या तीरासारखा माझ्या खोलीत घुसला. माझा हात त्यानं अशा काही आवेशानं खेचला की लहानपणी मी जर माफक प्रमाणात व्यायाम केला नसता तर माझा तो हात खांद्यापासून निखळलाच असता. मी त्याच्या त्या आवेशाकडे केवळ पाहतच राहिलो, पण त्याला पाहत राहायला सवड नव्हती. मला बाहेरच्या खोलीत ओढीत आणि नेता नेता तो म्हणाला, नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई बायको कॅलेंडर. लेखक वपू काळे. उघड्या दरवाजातून चिमण एखाद्या तीरासारखा माझ्या खोलीत घुसला. माझा हात त्यानं अशा काही आवेशानं खेचला की लहानपणी मी जर माफक प्रमाणात व्यायाम केला नसता तर माझा तो हात खांद्यापासून निखळलाच असता. मी त्याच्या त्या आवेशाकडे केवळ पाहतच राहिलो, पण त्याला पाहत राहायला सवड नव्हती. मला बाहेरच्या खोलीत ओढीत नेता नेता तो म्हणाला, बाहेर कोण आलंय बघ. तोवर मी बाहेर आलोच होतो आणि दरवाजातच उभ्या राहिलेल्या त्या व्यक्तीला पाहून जागच्या जागी खिळलोच. चिमण तेवढ्यात कानात पुटपुटला, चल ना पुढे. चिमण, मला आधी चिमटा घे. चिमणनं सणसणून चिमटा घेतला. मी विवळलो तरी म्हणालो, छे, नाही खरं वाटत. मग काय करू? सिगारेटचा चटका दे. चिमणनं खरोखरच काडी शिलगावली आणि मी परत खोलीकडे वळलो. हातातली काडी फेकून देत चिमण पाठोपाठ आला व म्हणाला, अरे कमीत कमी तिला या बसा तरी म्हणशील. अगोदर थंड पाण्याची धार डोक्यावर धरतो आणि नीट शुद्धीवर आलो की मग गृहस्थ धर्म वगैरे नीट सांभाळतो. तुला हे सगळे प्रकार करावेसे वाटतील हे मी ओळखलंच होतं. तिला मी तसं म्हणालोही घरून निघताना. जाऊ दे आता, मीच तुझ्या वतीनं तिचं स्वागत करतो. तू थंड पाण्याची धार डोक्यावर धर, नाहीतर बालदीत उडी मार, काहीही कर. शुद्धीवर आलास की ये बाहेर गप्पा मारायला. मला वेळ थोडा आहे एवढं मात्र लक्षात ठेव. का? तिला असं फार वेळ हिंडवणं बरं नाही. चिमण बाहेरच्या खोलीत गेला आणि मी तसाच उभा राहिलो. खरं आणि खोट यात 4 बोटांचं अंतर असतं असं म्हणतात, पण इथं आता काही ऐकण्याचा प्रश्न उरलाच नव्हता. प्रत्यक्ष डोळ्यांनीच मी त्या युवतीला खुद्द माझ्या घरात एवढ्यात पाहिली होती आणि तरी माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आणि कसा बसावा तुम्हीच सांगा. नवीन वर्ष सुरू होऊन अवघे 4च महिने झाले होते. 4च महिन्यापूर्वी नव्या वर्षाची कॅलेंडर्स घराघरातून झळकली होती. म्हाताऱ्या कोताऱ्यांनी घरात आलेल्या कॅलेंडरच्या तारखा नीट पाहिल्या. त्या तारखांच्या चौकोनातून पौर्णिमा, चतुर्थ्या याची नोंद आहे की नाही याची पाहणी केली. गृहदक्ष गृहिणींनी दुधाचे रतीप मांडण्या इतपत तारखांचे चौकोन मोठे आहेत की नाही ते तपासलं. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी रविवारला जोडून तांबड्या तारखा कोणत्या महिन्यात जास्त आहेत याचा प्रथम शोध घेऊन त्यानुसार दांडी मारण्याचं नवं कॅलेंडर आखलं. आणि मी चिमणकडे ते नवं कॅलेंडर आलेलं पाहता सर्द झालो. कॅलेंडर म्हणण्यापेक्षा त्या चित्रावर हातात ट्रान्झिस्टर घेऊन उभी राहिलेली ती युवती पाहताच मी म्हणालो, बस बस चिमण, आपण रोज तुझ्या घरी एक चक्कर टाकणारच. आणि माझा तो त्रास तुला चुकावा असं वाटत असेल तर हे कॅलेंडर मला देऊन टाक. वा वा, खालची तारखांची पानं फाडून घे हवी तर, चिमण गंभीर चेहरा करीत म्हणाला. हे कॅलेंडर तुला मी जरूर दिलं असतं, पण ही बाई पाहण्यासाठी तुझ्या घरी रोज यायला मला सवड नाही. तेव्हा तूच रोज येत जा. तो त्रास मी सहन करीन. रोज येणारच मी. काय साली फिगर आहे. अपनी तो जान निकल गई यार. काय वहिनी, चालेल ना रोज आलो तर? चिमणची बायको बाहेर येत म्हणाली, बाई सोडा हो भाऊजी, तिची साडी बघा आधी. 2000 रुपये मोजले तरी अशी साडी हिंदुस्थानात मिळायची नाही. तेवढ्यात चिमण कानात पुटपुटला, हिला म्हणावं, बाई काय सोडा,
साडी सोडा. मी खळखळून हसलो. चिमणच्या पाठीत बुक्की मारीत वहिनी म्हणाल्या, भाऊजी काय म्हणाले हो हे? काहीतरी तारकटपणा केला असेल यांनी, होय ना? तसं काही नाही, येत जा रोज म्हणाला. मी सांगितलं, तुम्ही त्यातलेच असं म्हणून वहिनी आत गेल्या. त्या प्रसंगानंतर ती लावण्य लतिका पाहण्यासाठी चिमणच्या घरी मी अक्षरशः अनेकवार गेलो होतो. आणि आज आता काय सांगू, चिमण त्या कॅलेंडरमधल्या बाईलाच घेऊन माझ्या घरी आला होता. होय, तीच बाई, तिच्यासारखी दिसणारी दुसरी बाई नव्हे. वहिनी म्हणाल्या होत्या ते 2000 रुपयेवालं पातळ नेसून. तीच बाई आली होती. मी थंड पाण्याची धार डोक्यावर धरली किंवा बादलीत बुडी मारली किंवा दोन्ही गोष्टी केल्या तरी ती बाई तीच होती. या वस्तुस्थितीत फरक होणार नव्हता. चिमण परत आत आला. आता मी त्याचे खांदे घुसळीत म्हणालो, चिमण्या हे कसं घडलं? माझा खांदा मोडला. सोड पाहू आधी हात. अगोदर गेले 2 दिवस अंग ठणकतंय का? डोळे मिचकावीत चिमण म्हणाला, ब्रह्मचार्याला ते कारण लग्न झाल्याशिवाय समजणार नाही. ते जाऊ दे पण. वा वा, जाऊ दे कसं? अगोदर हे सांग की हे घडलं कसं? आता कसं सांगू? माझीच मती गुंग झाली इथे. पण म्हणतात ना, पुरुषस्थ भाग्य, तसला प्रकार आहे. बोल आता, हे कसं घडलं? ह्या तुझ्या प्रश्नाला माझ्याजवळ एवढंच उत्तर आहे. हा अद्भुत प्रकार खरा घडतोय हे तर खरं ना? मी मान हलवली. मुद्दाम तुला दाखवायला आणली, मला आणखीन जळवायला नाही रे. असं मात्र समजू नकोस. तू मला नेहमी थापाड्या म्हणतोस. मी थापा मारतो एरवी, नाही असं नाही. पण माझी ही एक थाप मात्र वाटू नये अशी इच्छा होती, म्हणून तिला घेऊन आलो. एरवी तिला बरोबर घेऊन हिंडण्याची माझी काय टाप होती? चिमण म्हणाला. का काय? कुणी पाहिलं तर? गेले 2 दिवस दारं खिडक्या बंद करून दिवस काढले. आणि ऑफिस? मी बावळटासारखा प्रश्न विचारला. अरे हाय कमबख्त, काय विचारतोस तरी काय? फुकट रे फुकट. तू उद्या कल्पवृक्षाखाली बसलास तरी एक सिंगल चहाच मागवशील. अरे बायको बाहेर गावी, घरी अप्सरा प्रसन्न, अशा वेळी ऑफिस? चिमण्या हे बरं नाही पण. चूप बेटो यार. अरे पाणी घालून ताक पिणाऱ्या माणसानं समोर विस्कीचा पेग आला तर तो काय लाथाडून द्यावा? मानसरोवराच्या तीरावर जाऊनही काय परसातल्या आडातच बुड्या मारण्याची इच्छा करावी? अरे पण वहिनी, हे बघ, ज्यांना असे चान्सेस मिळत नाही त्यांनी संस्कार संस्कृती याच्या गप्पा माराव्यात. नातीचरामी सारख्या शब्दा लग्नाच्या मांडवात घ्याव्याच लागतात. त्याप्रमाणे त्या घ्याव्यात आणि होमाच्या धुराबरोबर वातावरणात सोडून द्याव्यात. ते नाही रे मी विचारीत, पण वहिनी आहेत कुठे? माहेरी, पुण्याला. आणि ही केव्हा आली? ही आली एका पहाटे, गुलाबी स्वप्नासारखी. कशी अगदी साखर झोपेची गोडी वाढवीत आली. मला ते नेहमीसारखं स्वप्नच वाटलं. नेहमीसारखं म्हणजे? माझ्याकडे स्वप्नळू नजरेनं पाहत चिमण म्हणाला, यार कॅलेंडर पाहून घायाळ होणारा तू एकमेव पुरुष आहेस का? मी तर परमेश्वराची रोज प्रार्थना करत होतो की जगातील कोणतेही सौख्य आपल्याला नको, पण एकच, फक्त एकदाच ही कॅलेंडरमधली बाई जिवंत होऊन दे. ती कळवळून केलेली प्रार्थना परवा खरी झाली. परवा केव्हा? नकळतच माझा आवाज घोगरा झाला. गुरुवारी पहाटे 5 वाजता. सो आदल्याच दिवशी पुण्याला गेली होती आणि गुरुवारी पहाटे चक्क मला आपलं कुणीतरी हलवून जागं करतंय. डोळे किलकिले केले. पाहतो तो ही बाई. म्हटलं नेहमीसारखं स्वप्नच हे. नंतर कानावर सुंदर स्वर येऊ लागले, सनईचे. डोळे उघडले. तो आपलं शेजारी ट्रान्झिस्टर. तेवढ्याच रातराणीचा सुगंध आला. मग सहज समोर नजर गेली तर ते कॅलेंडरचं पान कोरं.
मला वाटलं बायकोनंच ते कॅलेंडर उलटं करून ठेवलं असेल. तेवढ्यात गोड आवाजात शब्द आले, उठा की, किती झोपायचं ते. मग मात्र झोप उडालीच. ती तीच होती. तिचं ते भारी वस्त्र माझ्या अंगावर पडलं होतं आणि त्या वस्त्रापेक्षाही मुलायम स्पर्श मला सांगत होता, साक्षात अमृतकुंभ सानिध्य आलंय. अरसिकासारखा झाकर झोपेत रंगू नकोस. चिमण, चिम्या, चिमण्या, काय सांगतोस काय? इट्स अ फॅक्ट. माझी जीभ टाळ्याला चिकटलीच. आवंडा गिळीत मी विचारलं, चिमण्या रागावू नकोस, एक विचारू? 2 दिवस काय केलंस रे? पुन्हा एकवार डोळे मिचकावीत चिमण म्हणाला, कोणत्याही जाणत्या पुरुषानं पुरुषाला असा नीरस प्रश्न विचारू नये. यू कॅन इमॅजिन. असा चेहरा टाकू नकोस. त्याचं काय होतं की एखाद्या लावण्यवती खूबसूरत पोरीचा विचार करताना आपण समजून चालतो की तिच्याशी जर आपलं लग्न झालं तरच तिचं कल्याण, आणि दुसऱ्या कुणी केलं रे केलं की लगेच तिचा तुतडा. करेक्ट? पण दोस्त, असं जरी वाटत असलं तरी जगातल्या प्रत्येक सुंदर स्त्रीचं कल्याण आपण कसं करू शकू? तेव्हा छोड दो यार, जलोमत. फार हाल करत नाही मी तिचे. चिमण बाहेरच्या खोलीत मला घेऊन गेला. हे रे काय चिमण, मला किती वेळ बाहेर बसवलंच, ती लाडीकपणे म्हणाली. सो सॉरी माय स्वीट हार्ट, चिमण तेवढ्याच लाडीकपणे म्हणाला. त्यानंतर आम्ही गप्पा मारल्या. पण मी काय काय बोललो हे मला आठवत नाही, कारण बोलताना तिच्या डोळ्यातल्या मिश्किल बाहुलीकडे पाहू का लाल चुटूक होटांकडे पाहू, शुभ्र दंतपंक्ती पाहू का गालाला पडणाऱ्या खळ्या पाहू, काही कळत नव्हतं. तिचं सगळं स्वरूप सांभाळून घेण्यासाठी, प्रत्येक मोहक हालचाल टिपण्यासाठी सहस्र नेत्र व्हावं असं वाटत होतं. त्यानंतरच्या 4 रात्री आकाशातल्या चांदण्या मोजीत संपल्या आणि पुन्हा चिमण धावत पळत आला. दोस्त, गजब झाला. काय झालं? अरे निराळं काय होणार? त्या दिवशी तुझ्या घरी आलो, नंतर अगदी राहावे ना म्हणून हॉटेलात गेलो, तेही तिला तहान लागली म्हणून. अरे इथं पाणी पिऊनच निघालात की त्या दिवशी? दोस्त, बाई ती बाईच, लग्नाची असो नाहीतर कॅलेंडरवरची असो. तिला जरा बऱ्यापैकी हॉटेल दिसलं की तहान लागतेच. मग काय, गेलो आणि घोटाळा झाला. हॉटेलच्या दारातच मेवणे. नको तिथं आडवं येणं हा मेवणे मंडळींचा धर्मच. तिला पाहून ते जरासे दचकलेच, कारण कॅलेंडर पळवण्याची भाषा त्यांनी पण अनेक वेळा बोलून दाखवली होती. मग काय, पुण्यापर्यंत बातमी पोचायला काय वेळ लागतो? अगदी PTIची बातमी. बाईसाहेब एकदम हजर, त्याही केव्हा तर पहाटे 5:30च्या सुमाराला. माय गॉड. मग काय केलंस? काय करणार? ती माझ्या कुशीत झोपली होती. आम्ही दोघं निद्रावस्था आणि जागृत अवस्थेच्या सीमारेषेवर होतो. कडी वाजवण्याच्या पद्धतीवरून मी ओळखलं की दुर्गादेवी प्रसन्न. मग झोप उडाली, तिला जागी केली, ओढवलेल्या प्रसंगाची जाणीव करून दिली. ती मग विजेच्या वेगाने उठली व जशी कॅलेंडरमधून बाहेर आली तशीच परत जाऊन बसली. मी मग ऐटीत दार उघडलं व आनंद दर्शवित म्हणालो, तू आणि आता? होय बाई, नाही करमलं पुण्यात. उत्तर देता देता तिनं शोधक नजरेनं सर्वत्र पाहिलं. संशोधनात तिला काहीच सापडलं नाही. तेव्हा न राहून तिनं विचारलं, हे काय, तुम्ही एकटेच? अजब प्रश्न आहे बाईसाहेब. तूच मला सोडून गेल्यावर मी दुकटा कसा राहणार? मला काय 2 बायका आहेत? दुसरी आणलीत असं ऐकलं, म्हणून पुण्यात करमलं नाही तर. अर्थात. तरी ती नाराजच होती. तिला शंका आली होती, पण काही सापडत नव्हतं. विचार करून करून ती रडकुंडीला आली. मी तिची खूप समजूत घातली. ती शांत झाली, पण कुठपर्यंत? कपड्यांचं कपाट उघडेपर्यंत. तिनं कपाट उघडलं आणि अस्मादिकांना घाम फुटला. का? अरे का काय?
कपाटात ती 2,000 रुपयेवाली साडी तशीच होती. असं कसं? कसं म्हणजे? मी त्या बाईला सोच जुनातलं घरातलं जुनं पातळ नेसण्यासाठी दिलं होतं. बायको अचानक आल्यावर ती गडबडीनं कॅलेंडरमध्ये जाऊन बसली ती त्या जुन्या पातळासकट. चिमननं खुलासा केला. बरं मग? मग काय? बायकोनं पातळ पाहिलं. ते उचललं तर पातळाच्या खाली रेडिओ ट्रान्झिस्टर सेट. तिनं ताबडतोब कॅलेंडर पाहिलं आणि मग विचारू नकोस. गेले 2 दिवस घरात संशय कल्लोळ, मान अपमान, खडाष्टक, तात्रिका याचेच प्रयोग चाललेत. आणि शेवटी तू पळालास. म्हणजे घराबाहेरचा प्रयोग का? नाही रे, तशी ती प्रेमळ आहे. तिला एक ट्रान्झिस्टर मिळाला आणि ती 2,000 रुपयेवाली साडी. बाईसाहेब खुश आहेत. अहोरात्र मैत्रिणीच्या गराड्यात आहेत. साडी पॅरिसहून मागवली म्हणून सांगतात. आणि हा एकमेव आरोपी बचावाचा साक्षीदार म्हणून सही सलामत सुटलाय. त्यानंतर 15 दिवसांनी चिमन पुन्हा हजर झाला. हातात त्या अलौकिक कॅलेंडरची सुरळी. मी म्हणालो, बाबा रे माफ कर, माझ्या घरात ते कॅलेंडर नको. ओठ घटकेची मौजही नको. नंतर आम्हाला कुणी मुलगीही देणार नाही. ऐक रे, हे कॅलेंडर निराळं आहे. चिमननं कॅलेंडर उघडलं. टेरिलिंगचा सूट घालून एक रुबाबदार पुरुष स्कूटरवर बसला होता. काय सालं कापड आहे रे. 100-150 रुपये वार नक्कीच असेल नाही? मी निरखून पाहत विचारलं. जास्तच पण कमी नाही. हिंदुस्थानात मिळायचं देखील नाही असं कापड. ती स्कूटर पण तिकडचीच आहे, चिमन म्हणाला. बरं मग माझ्याकडे हे कॅलेंडर मध्येच कशाला आणलंस? मुद्दाम आणलं. 8 दिवस ठेव सांभाळून. अरे पण का? कारण मी चाललोय 8 दिवस फिरतीवर ऑफिसच्या कामासाठी. आणि म्हणूनच कॅलेंडर तुझ्या घरी ठेव. बायकोला मी बरोबर नेणार नाही. ती इथंच राहायची आहे. आणि हे सुटातलं कापड किती भारी असलं, दुर्मिळ असलं, ही स्कूटरही किती आकर्षक असली तरी मला ती नकोय. कारण आपल्या संस्कृतीपेक्षा ह्या गोष्टी मोठ्या नाहीत. तुझं मत काय? मी नुसता हसलो.